दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचं चिंतन अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या माध्यमातून आपण समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील अनेक प्रकारांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण सध्या समर्थांच्या जुना दासबोध अर्थात 21 समासी या ग्रंथाचं विवेचन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. या पार्श्वभूमीवर आपण जुना दासबोध 21 समासी या ग्रंथातील 13वा समास पाहतो आहोत. या समासाचं नाव आहे मी पण निरसन. मला भगवंतानी या ठिकाणी
कशासाठी पाठवलंय, माझं जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, याचा विचार करत असताना मी म्हणून माझ्या भोवती जे जमा केलेलं सगळं विश्व आहे त्याचा निराश करण्याची प्रक्रिया समर्थ रामदास स्वामी आपल्याला या ग्रंथामधून सांगतायत. हा ग्रंथ समर्थांनी टाकळी येथील तपाचरण काळात आपले प्रथम शिष्य उद्धव स्वामी आणि इतर शिष्यांना समोर ठेवून सांगितलेला आहे. याला जुना दासबोध असंही म्हणलेलं आहे. काल आपण ओवी क्रमांक 10 पर्यंत आलो होतो आणि समर्थांनी या ओवी 10व्या ओवीमध्ये दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ही जी म्हण आपण वाक्प्रचारात वापरतो त्यात दृष्टांत दिला. समर्थ म्हणाले की थिलर उदकाची गुप्त त्वचा, कोण जाणे शोध तयाचा, तैसा अंतरी मीपणाचा क्लुप्त नाही. आपण एखाद्या नदीवरून जात असतो, ब्रिजवरनं जात असतो, पुलावरनं जात असतो, खाली पाणी साचलेलं असतं आणि त्या पाण्यावर हिरवा तवंग आलेला असतो. वरून असं आपल्याला वाटतं की हिरवा गालीचा पसरलाय का काय. त्यामध्ये आपण एक कल्पना करतो आणि आपल्याला ते सुखावह वाटतं. गालीचा पाहून, ती हिरवी चादर पाहून आपल्याला वाटतं की वाह काय छान आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात थिलर उदकाची गुप्त त्वचा, साचलेलं पाणी आहे आणि त्यावर आलेली जी त्वचा आहे, ते जे शेवाळ आहे ते हिरवं दिसतंय. कोण जाणे शोध तयाचा, कोण खाली उतरतं. तो गालीचा हिरवा आहे का घाण आहे का पांथळ नावाची वनस्पती आहे. आता ती वनस्पतीच आहे ना, हिरवी आहे, दिसायलाही छान आहे, पण सगळं पात्र ती भरून टाकते आणि त्या वनस्पतीमुळे सगळं पाणी दूषित होतं. म्हणून ती वनस्पती काढण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका त्यांच्या गावामध्ये जर ती तसं जर काही एखादी नदी असेल, पाण्याचे तलाव असतील तर ते साफ करत असतात. त्याच्यासाठी खर्च करावा लागतो. समर्थ या ठिकाणी म्हणतात कोण त्याचा शोध घेतं, खाली कोण उतरणार आहे. आपल्याला प्रत्येकाला त्या पुलावरनं जायची घाई आहे. जलपर्णी ज्याला नाव आहे, कोण खाली उतरणार. प्रत्येकाला जायची घाई आहे आणि प्रत्येक जण आपल्या विश्वामध्ये रमलेला आहे. तसं पाहिलं तर इतरांसाठी त्याचं काय विशेष आहे. आपण एखादी साधी गोष्ट सुद्धा असते पण आपल्या जिवारी लागते. आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे का काय असं उभं राहतं चित्र. समर्थ पुढे म्हणतात तैसा अंतरी मीपणाचा क्लुप्त नाही. तसं मी कोण आहे, माझं मूळ स्वरूप काय, याचा मी काही शोध घेत नाही. मी जे दिसतंय दृश्य विश्व त्यामध्येच मी रममाण आहे. माझ्या सभोवती असलेल्या वस्तू आणि व्यक्ती यांच्याशी हेवे दावे करणे, यांच्याशी सौख्य साधणे, स्वार्थ साधणे, यातच आम्ही रमलेलो आहे. कालपर्यंत आपण याचा विचार केला. पुढे 11व्या ओळीपासून समर्थ काय म्हणतात ते आपण पाहूया.
श्रीराम समर्थ श्रीराम. तैसे लटिकेची मी पण खरे मानिले, परी त्याचे मूळ नाही शोधिले. परीक्षा नेणताची धरिले, मानसी सदृढ श्रीराम. ज्यासी मी पण खोटे वाटले, तेही पाहून स्वसुख घेतले. त्याचे बदलून दिधले, मी पण रत्न ईश्वरे श्रीराम. आता तुम्ही आम्ही विचार धरू, मी पणाची चाळना करू. मी पण तारू अथवा मारू, फड पडिल्या सारिखे श्रीराम. पात्रासी जैसा आकार, आकाश झाले तदाकार. उंच नीच लहान थोर, आपणही भासे श्रीराम. का पाथरे पाषाण घडीला, देव आणि वरवंटा केला. परी त्याच्या पाषाणपणाला, तोटा न ये की श्रीराम. समर्थ आम्हाला या ठिकाणी काही दृष्टांत देत आहेत, आमच्या दैनंदिन जीवनातले दृष्टांत आहेत. समर्थांना असं वाटतं की किमान यांच्या जीवनातले दृष्टांत यांना दिले तर त्या दृष्टांताच्या रूपाने दृष्टांत मिसे मला काय म्हणायचे ते यांच्या लक्षात येईल आणि हे यांच्या मुळापर्यंत जातील. माझं मूळ काय? मी देह, मी विजय लाड आहे, मी डॉक्टर आहे, मी 2 मुलांचा बाप आहे, मी सासरा आहे, मी आजोबा आहे, दासबोध ग्रंथाचा अभ्यास करतो आहे, ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी दिलेला वसा सांभाळतो आहे ग्राहक चळवळीचा. नक्की कोण आहे मी? मी कुणाचा शेजारी आहे, कुणाचा मित्र आहे, कुणाचा सखा आहे, कुणाचा वैरी पण आहे? बरं, हे सगळी नाती सापेक्ष आहेत. अगोदर मी एकटा होतो, नंतर मग जीवनामध्ये बायको आली, मुलं झाली, मग सासू सासरू झालं आपण. पण ही जी अवस्था आहे, ही अवस्था किती दिवस टिकते? आणि काही राहत नाही. विजयलाड राहत नाही, डॉक्टर राहत नाही, सासरा राहत नाही, आजोबा राहत नाही, काही राहत नाही. काय होतं शेवटी? प्रेत होता. आणि लोक म्हणतात तू पटकन उचला. ते तरी कुठं राहत आहे? मुठभर राख होती आहे. मग हे सगळं एवढं विनाशी आहे, नाशिवंत आहे, मिथ्या आहे, पण आम्ही एवढे का मागे लागलो? समर्थ म्हणतात, ऐसे लटिकेची मी पण खरे मानले. मिथ्या असोनी दिसते का? दासबोधामध्ये प्रश्न आहे शिष्याचा. तुम्ही म्हणता हे सगळं मिथ्या आहे, हे खोटं, मग आम्हाला दिसतंय का? आणि तुम्ही म्हणता की एकच ते शाश्वत आहे, ते तर आम्हाला दिसतच नाही. आता जे दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवायचा का जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवायचा? आपल्याला जर कोणी सांगितलं की असं असं तिथं झालं बरं का, आपण काय म्हणतो? काहीतरी बडबड नको, तू पाहिलंस का स्वतः? आता ज्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत, ज्या गोष्टी मी अनुभवतो, संत सांगतात की हे सगळं झूट आहे. आता नक्की विश्वास ठेवायचा कोणावर? हे लटिकेपण जे आहे, मिथ्यापण जे आहे, नाशिवंतपण जे आहे, विनाशीपण जे आहे, हे सगळं समर्थ या ओव्यांमध्ये आपल्याला उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतात. तैसे लटिकेची मी पण खरे मानिले. मी माझं अस्तित्व खरं मानलं. ऑफिसमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा तिथं बॉस होतो, 4 लोक वाकायची, सगळी कामं पटापट व्हायची. रिटायर्ड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोण कुत्रा विचारित नाही. खरं काय आहे नक्की? आमच्या घरामध्ये आम्हाला कुणी नीट विचारित नाही. नक्की खरं काय? हे सगळं लटिक आहे, माहिती आहे. आपल्या मित्रांच्या, आपल्या नातेवाईकांच्या जीवनामध्ये काय प्रसंग आले ते आपल्याला माहिती आहेत, पण आपण त्यातून बोध काही घेत नाही.
परी त्याचे मूळ नाही शोधिले, परीक्षा नेणताची धरले मानसी सदृढ. काही परीक्षा केली नाही, काही विचार केला नाही, आणि जे आहे ते खरं म्हणून मानलं आणि ते पक्क धरलंय. हे माझे वडील, ही माझी आई, ही माझी बायको, ही माझी मुलं, हे माझं घर, पक्क धरलाय. पण काय राहतं शेवटी, हात मोकळी जातात. एक म्हण आहे, ती कफन में जेब नहीं होती. खरंय ना. पांढरी चादर पांघरली जाते की ज्याला कुठेही खिसा नाहीये. ज्यासी मी पण खोटे वाटले, तेही पाहोण स्वसुख घेतले, त्याचे बदलून दिधले मी पण रत्न ईश्वर आहे. आता इथं समर्थ म्हणतायत की ज्याच्या लक्षात आलं की अरे ये सब झूठ है, इसमें ज्यादा फसने की जरूरी नहीं है, नको अडकू ह्याच्यात. त्याला समर्थ म्हणतात भगवंत त्याचं रत्न बदलून देतो. म्हणजे ज्याच्या लक्षात येतं की हे सगळं झूट आहे, त्यांनी देवाकडे जायचं आणि सांगायचं की अहो माझ्या लक्षात आलंय, हे घ्या आणि द्या मला बदलून. असं आहे का ते? नवीन दासबोधामध्ये समर्थ म्हणतात आयुष्य हेची रत्न पेटी. आमचं आयुष्य बदलून देतं भगवंत. म्हणजे मग काय अशोकचा रमेश होतो का? बंटीची बबली होते का? गीताची सीता होते का? असं काही होतं का? बदलून देतो म्हणजे काय करतं भगवंत? समर्थ नवीन दासबोधामध्ये म्हणतात देह म्हणावे आपुले, तरी हे बहुता कारणे निर्मिले, प्राणियाच्या माथा घर केले, वा मस्तकी भक्षिती श्रीराम, सिसा परिता नाही दंड. समर्थ दासबोधामध्ये वंदन भक्तीमध्ये सांगतात सिसा परता नाही दंड. या डोक्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाहीये आणि त्याच्यानी नमस्कार केला पाहिजे. आहे का नाही? आपण हाताने हात जोडतो, खाली वागतो, पण जेव्हा आपलं डोकं समोरच्या माणसाच्या चरणांवर ठेवतो तो खरा नमस्कार आहे. शीस म्हणजे शीश, शिसा परता नाही दंड. या ठिकाणी समर्थ म्हणतात देह म्हणावे आपुले. हा देह माझा आहे, मी याचा आहे. पण ते अशी ही धारणा आपली आहे. पण पुढे समर्थ काय म्हणतात, तरी हे बहुता कारणे निर्मिले. खरंय का नाही हो? हा देह माझ्यासाठी किती राबला आणि इतरांसाठी किती राबला. एक 5 मिनिट बाजूला बसा, म्हणजे आत्ता नाही, 4च्या नंतर, नाहीतर तुम्ही लगेच उठाल. बरं झालं सांगितलं. आपण विचार करा, हा देह कुणासाठी किती राबला. तरी हे बहुता कारणे निर्मिले. लहान होतो तेव्हा कुणासाठी राबला, मोठा झालो तेव्हा कुणासाठी राबला, आता संध्याकाळ आली आयुष्याची, आता कुणासाठी राबतंय. राबणं चालूच आहे. व्यक्ती बदलल्या, हा देह राबतोय. समर्थ म्हणतात की या डोक्याला सगळ्यात महत्वाचा अवयव मानलेला आहे. या देहातलं हे डोकं सुद्धा रिकामं नाहीये. ते कुणासाठी निर्माण केलंय. वा मस्तकी भक्षिती. वा आहेत ना, वा लिखा. आता ते कमी झालंय सगळं. डोक्यामध्ये हे जे किडे आहेत, हे जे जंतू आहेत, ते रक्त पितात. देह आपला आहे का?
साधन आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे सर्वथा. ऐसा करुणी अकर्ता, सहजची झाला श्रीराम. असं ज्याला वाटतं त्याचं रत्न भगवंत बदलून देतो. समर्थ जे पुढच्या ओळीमध्ये सांगतायत त्याच्या बाबतीत हे घडतंय. ज्यासी मी पण खोटे वाटले, अरे मी माझं जे अस्तित्व आहे, विजय वसंतराव लाड पशुवैद्यक, हे अस्तित्व झूट आहे, खोट आहे, हे ज्याच्या लक्षात येतं तेही पाहून स्वसुख घेतले. त्याच्या लक्षात आलं की अरे हे तर साधन आहे, या साधनाच्या मार्गावर मला ध्येयाप्रत जायचंय, मी तर या साधनातच अडकून पडलो. जेव्हा त्याच्या हे लक्षात येतं तेव्हा समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, त्याचे बदलून दिधले, अशा माणसाला बदलून मिळतं काय, मी पण रत्न ईश्वरे. हा जो या जीवापुरता जो संकुचित विचार होता तो आता व्यापक झाला, व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्टीपर्यंत गेला. मग भगवंत अशा साधकाला त्याचा देह बदलून देतो. बदलून देतो म्हणजे काळा देह होता आता पुन्हा मला गोरा देह मिळतो का, असं नाहीये. हा देह बदलून देतो म्हणजे त्याची मानसिकता बदलून देतो. आणि ती मानसिकता कशी होते मग, साधन आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे सर्वथा. आता तिची जाणीव झाली की मी म्हणजे सगळं जग नव्हे, माझा देह, माझं शरीर म्हणजे सगळं नाहीये. पण साधना जी करायची आहे ती देहाच्या माध्यमातून तर केली पाहिजे. या मोबाईलच्या माध्यमातून आपला संवाद चालू आहे, 14 महिने झाले आपला संवाद चालू आहे. हा मोबाईल कधी बंद पडेल, कधी धक्का देईल, कधी झटका देईल, कधी रेंज जाईल, काही नियम आहे का? पण ही वस्तुस्थिती आहे. मग याच्यावर डिपेंडन्सी नसली पाहिजे. रेंज नाहीये. आता आमची मुलं म्हणतात मला, अहो तुम्हाला एवढं काम आहे, एवढ्या बैठक आहे, असं आहे तसं आहे, दररोज तुमचं संत समागमवर चालू आहे, वायफाय घ्या ना, मोबाईल बदलून टाका, ते सिम कार्ड नंबर तुमचा ते पोर्ट करा, दुसऱ्या कंपनीचं घ्या, BSNL बंद पडत चाललंय. हे साधन आहे. साधनात किती लिप्त व्हायचंय. 52,000चा मोबाईल माझ्या पुतण्याने घेतला. अरे म्हणलं काय काय करतो काय, 52,000 मोबाईल. तो म्हणला का काय लागतं हो सगळं. काय बोलावं, ज्याच्या त्याच्या विश्वामध्ये ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे जो तो वागत असतो. समर्थ म्हणतात हे साधन आहे ना, या साधनाच्या माध्यमातून आपल्याला ध्येयापर्यंत जायचं आहे, ते साध्य करायचं आहे. आपण देह नव्हे सर्वथा, ऐसा करुणी अकर्ता सहजची झाला. हे ज्याला समजतं आणि असं समजून जो कर्म करतो तो सहजपणे उद्धरून जातो, असं समर्थ आपल्याला सांगतायत. मी पण निरसन या समासाचं नाव आहे. त्यामुळे समर्थ आम्हाला आमच्यातलं मी पण कसं निराश करावं, कसं त्याचा शनै शनै त्याग करावा, कसं त्याला दुरापास्त करावं हे शिकवतायत. आणि हा देह मी माझा म्हणतो, तैसे लटिकेची मी पण खरे मानिले. पण याचा काय भरोसा आहे. मानाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, देहे रक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची,
पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. तू जर त्याची भक्ती केलीस, तू जर हे सगळं त्याच्यावर सोपवून दिलंस, तर तुला या महाघोर संसाराचा कुठलाही त्रास होणार नाही. तू त्याच्यावर विसंबून तर राहा. देवा ऐसे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसी नसे. सगळे म्हणतात देवाशिवाय झाडाचं पान हलत नाही हो, पण संकट आलं की किती धावाधाव होते. मांत्रिक चालतो, तांत्रिक चालतो, कोण जे भेटल ते चालतो, मला या संकटातून बाहेर काढ. पण भगवंतावर माझा विश्वास आहे, तो मला संकटातून बाहेर काढील अशी धारणा कधी होणार आमची? आमचा विश्वासच नाहीये मुळात. पुढे समर्थ म्हणतायत, आता तुम्ही आम्ही विचार धरू. आता एक काम केलं पाहिजे, जाऊ दे म्हणाले सगळं, एक काम करूया, माझ्यासोबत तुम्ही हा विचार करा, मीपणाची चाळणा करू. जे सत्व आहे बघा, बेला फुलाची गाठ पडली, मी म्हणालो की हे ती अनियंत्रित आहे, बेभरोशी आहे, आणि तसंच झालं. आता त्यांनी दाखवला त्याचा हात. माझ्यावर जास्त विसंबून राहू नका, हे साधन आहे, साधनात लिप्त होऊ नका. आता तुम्ही आम्ही विचार धरू, मीपणाची चाळणा करू. त्या मीपणाला चाळवून टाकून देऊ. दुसरा अर्थ याचा असा आहे, चाळणा करू म्हणजे विचार करू, चिंतन करू, काय खरंय काय खोटंय. मी पण तारू अथवा मारू फड पडिल्यासारखे जिद्दी न करू, जीवा मरणाचा प्रश्न आहे म्हणून करू. मीपणाचं निरसन कशा पद्धतीनं केलं पाहिजे? समर्थांनी अगोदर मागच्या ओव्यांमध्ये आपल्याला 10 ओव्यापर्यंत आपल्याला आळस टाकून द्यायला सांगितलं, साक्षेपी व्हायला सांगितलं, प्रयत्न करायला सांगितलं, अथक प्रयत्न करायला सांगितलं. आता समर्थ पुढे जाऊन म्हणतात, जीवन मरणाचा प्रश्न आहे असं समजायचा विचार केला पाहिजे. देह परमार्थी लाभिले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले. नाना आघाते मृत्यूपंथे श्रीराम. धन्य धन्य हा नरदेहो. हा देह जो मिळालेला आहे हे एक साधन आहे, त्यावर जास्त त्या अस्तित्वाला चिकटून राहू नको. धन्य धन्य हा नरदेव. घबाडही आहे, येथील अपूर्वता पाहू, इथली अपूर्वता पहा, लांबून बघ, काय काय करू शकतात. उंच उडी, लांब उडी, जिम्नॅस्टिक, हृदयाचे ठोके थांबतील अशी जिम्नॅस्टिक्स आपण पाहू शकतो. कशाच्या माध्यमाने? देहाच्या माध्यमाने. ते एक साधन आहे. जो जो कीजे तो तो लाहो परमार्थ. जे जे आपण याच्याकडनं करून घेऊ ते सगळं होऊन जातं. आता तुम्ही आम्ही विचार धरू. आता विचार केला पाहिजे, पण आम्ही काय करतो, जे करायचं ते करत नाही आणि विनाकारण इकडे तिकडे फिरत बसतो. एकच ओवी आयुष्याला उद्धरून घेऊन जाईल. आम्ही काय करतो, ज्ञानेश्वरीचा अभ्यास, तुकाराम महाराजांचा गाथा, पंचदशीचा अभ्यास, नाथांचं भागवत, गीता धर्म मंडळाच्या परीक्षा, समर्थ विद्यापीठाच्या परीक्षा, एवढ्या परीक्षाचं ते फॅड चढलंय डोक्यात. नशीब की दासबोध सखोल अभ्यास हा एकमेव असा उपक्रम आहे की जो कुठलंही प्रमाणपत्र देत नाही. प्रमाणपत्र मला मिळालं पाहिजे या विचाराच्या पलीकडे घेऊन जाणारी ही साधना आहे. मला काय मिळालं पाहिजे,
याचा खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारा हा दासबोध सखोल अभ्यास आहे. प्रमाणपत्र आलं, फ्रेम केली, टांगून दिलं घरामध्ये लोकांना दाखवण्यासाठी. एवढ्या परीक्षा मी दिल्यात, एवढ्या परीक्षा मी दिल्यात हे सांगत असतानाच त्या परीक्षा देऊन काही अर्थ तुझ्या जीवनात राहिला नाही, हे दुसरं अंग आपल्या लक्षातच येत नाही. त्या काही भौतिक विद्येच्या परीक्षा आहेत का? मोठेपणा सांगायला. आता विचार काय केला पाहिजे? प्राणी संसार टाकीती, देवास धुंडीत फिरती, नाना अनुमानी पडती, जेथे तेथे श्रीराम. मी पण जाणोनी त्यागावे, ब्रह्म होऊनी अनुभवावे, समाधान ते पावावे, निसंगपणे श्रीराम. निसंग होऊन जे मिळेल ते खरं समाधान आहे. पण आम्हाला संघ एवढा जडलाय, वस्तूंचा संघ, व्यक्तींचा संघ, नको नको त्या गोष्टींचा संघ, विचारांचा संघ तर सुटतच नाही. आता हे जे विचार करायला समर्थ सांगताय, आता तुम्ही आम्ही विचार धरू, मीपणाची चाळणा करू. ही कशी चाळणा केली पाहिजे? पुढे समर्थ म्हणताय, पात्रासी जैसा आकार, आकाश झाले तदाकार, उंच नीच लहान थोर, आपणही भासे श्रीराम. का पाथरे पाषाण घडीला, देव आणि वरवंटा केला, परी त्याच्या पाषाणाला तोटा न की श्रीराम. का लेकुरे खेळ खेळती, मृत्तिकेच्या नाना व्यक्ती, केल्या तरी आदि अंती, मृत्तिकाच असे श्रीराम. ऐसे बोलता उदंड आहे, तरी माती पण सरीसे आहे, उंच नीच केली ही न लाहे, वियोग तया मातीपणासी श्रीराम. तैसे मी पण हे एकले. ही ओळी फार महत्वाची आहे. तैसे मी पण हे एकले, अवघ्या विश्वाच्या वाट्यासी आले, परी कोठे तरी पालटले, आहे माते श्रीराम. समर्थ या ठिकाणी ते जो मूळ पुरुष आहे तो कसा सगळीकडे नटलेला आहे. मम एवांशो जीवलोक. मी एका अंशाने सगळं जग व्यापून आहे. मीच सगळ्या चराचरात व्यापून आहे. माझ्याशिवाय दुसरं काही नाही. पात्रासी उदाहरण देतात समर्थ, दृष्टांत देतात. पात्रासी जैसा आकार. ग्लास ठेवलाय, ग्लासात पाणी ठेवलंय, वरून आकाश बघितला. भांड घेतलं, मोठा हंडा घेतला, त्यामध्ये आकाश बघितलं, हंड्याचा आकार झाला. चिखलामध्ये पाणी साचलेलं आहे, त्यात आकाश बघितलं, चिखल झालं. आकाश सगळं, कुठे ग्लास झालं, कुठे भांड झालं, कुठं पाणी तळ झालं, कुठे चिखल झालं. आकाश या सगळ्यापेक्षा अलिप्त आहे. पात्रासी जैसा आकार, आकाश झाले तदाकार, त्याप्रमाणे ते आकार घेत. आकाश हे परब्रह्माला अत्यंत जवळचं एक पंचमहाभूत आहे, अत्यंत जवळचं. पण आकाशामध्ये विकार आहेत. पण परब्रह्म स्वरूपाच्या अत्यंत निकट किंवा त्याला साम्यता असलेलं काय आहे तर आकाश आहे. सज्जन हो, आकाश तत्वासारखं जर आम्ही राहू लागलो तर समर्थांना अपेक्षित असलेला साधक म्हणून आपण जीवन जगू शकू. कसं जगू शकू? आता जे समर्थांनी उदाहरणं दिली, पात्रासी जैसा आकार, ज्याला जसं वाटेल त्याच्याप्रमाणे आपण राहावं. आपला हुकुमी एक्का त्याच्यावर लादू नये, अपेक्षा ठेवू नयेत. त्यात आनंद आहे.
मुलीला आपला बाप कसा असला पाहिजे असं वाटतं त्याप्रमाणे वागावं. सुनेला सासरा म्हणून मी कसा वागला पाहिजे तसं मी वागावं. आई वडिलांना मी मुलगा म्हणून कसं वागलं पाहिजे तसं मी वागावं. मुलांना मी बाप म्हणून कसं वागलं अपेक्षित आहे तसं मी वागावं. हे आकाशासारखं वागणं आहे. आकाश झाले तदाकार, उंच नीच लहान थोर आपणही भासे. परब्रह्म हे असं आहे, ते निर्विकार आहे. त्याला काही फरक पडतो का विषयांचा? दुःख आलं काय, हर्ष झाला काय, आनंद झाला काय, शोक झाला काय, काही फरक पडत नाही. समर्थ पुन्हा दुसरा दृष्टांत देतात. का पाथरे पाषाण घडीला, देव आणि वरवंटा केला. एक पाषाण घेतला, त्या पाषाणाचा देव केला. दुसरा पाषाण घेतला, त्याचा वरवंटा केला. आता देवाची पूजा आहे, रोज अभिषेक आहे, वस्त्र आहेत, नैवेद्य आहे. वरवंट्याला काय, कधी मिरची ठेचायची आहे, कधी लसण ठेचायचं आहे, कधी डाळ ठेचायची. त्याला कसला आलंय वस्त्र, त्याला कसला आलाय अभिषेक. पण शेवटी मूळ तत्व काय आहे? पाषाण. परब्रह्म हे असं आहे. पळीप्रमाणे ती पळी आमटीत गेली, तिला तिखट लागतं का? आमटीत पळी ठेवली तर अर्ध्या तासाने ती म्हणेल का फार झाला आता मला तिखट लागतं इथं म्हणून. आणि तीच पळी बासुंदीत ठेवली तर ती म्हणेल का राहू दे मला काढू नको, राहू दे इथंच राहू दे मला. पळीला काही घेणं देणं नाही. पण तत्व एक आहे, पळी. समर्थ म्हणतात देव केला काय आणि वरवंटा केला काय, त्याचे उपयोग वेगवेगळे, पण त्यातलं तत्व काय आहे? पाषाण हे तत्व आहे. वीज आहे, फ्रीजला गेली, वस्तूंना थंड करते. हीटरला गेली, गरम करते. तत्व वीज आहे. काले कुरे खेळ खेळती, मुत्तिकेच्या नाना व्यक्ती, केल्या तरी आदि अंती, मुत्तिकाच असे श्रीराम. मुलं खेळ खेळतायत म्हणाले. मातीचा गोळा घेतला, एकाने बैल केला, एकाने घोडा केला, एकाने त्याची चूल केली, एकाने त्याचं बसायचे सोफा सेट केले. शेवटी मातीच आहे. एकाने राजा केला, एकाने प्रधान केला, एकाने सेवक केला, नाना व्यक्ती. चित्री लिहिली सेना, त्यात कोण कोण थोर साना, हे तुम्ही विचाराना आपुले ठाई श्रीराम. चित्र काढलेली आहेत मातीची, त्यामध्ये कोण मोठं कोण लहान. अरे शेवटी मातीच आहे ना सगळी. ऐसे बोलता उदंड आहे, परी माती पण सरिसेची आहे, उंच नीच केली हीनला आहे, वियोग तया मातीपणासी श्रीराम. तैसे मी पण हे एकले, अवघ्या विश्वाच्या वाट्या आले, परी कोठे तरी पालटले आहे माते श्रीराम. ते माझ्याजवळ आहे, माझ्या आत आहे. जे तत्व सगळ्या विश्वामध्ये व्यापलेलं आहे, नटलेलं आहे. पंडित, चांडाळ, हत्ती, कुत्रा, राजा, भिकारी या सगळ्यांमध्ये एकच तत्व दिसतंय, ते परब्रह्म तत्व आहे. पण आम्हाला काय भेद भरपूर आहेत. त्या मूळ तत्वापर्यंत जाताच येत नाही, आमची दृष्टीच पोचत नाही. ज्यांची साधना आहे, ज्यांचं तपश्चर्या आहे, त्यांना ते बरोबर दिसतं. आम्हाला काय दिसतं? समर्थ दासबोधामध्ये सांगतात, ऐसे नाना जीव असती, पाहो जाता न दिसती, अंतःकरण पंचकाची स्थिती, तेथेही आहे श्रीराम. एक प्राणी
दुसऱ्या प्राण्याला खायला जातो तो पळून जातो, आणि जो खायला आलाय त्याला तिसरा खाण्यासाठी टपलेला आहे. सापडसाया आला प्राणी भेवून पळाला. समर्थ सांगतायत दासबोधामध्ये. अंतःकरण पंचकाचं तत्व सगळीकडे सारखं आहे. हत्ती एवढा मोठा झाला, टनानी ज्याचं वजन आहे, आणि मुंगी आहे, मिलीग्रॅम पण वजन नाही आहे, पण भीती, हर्ष, शोक, भूक, निद्रा, आहार, मैथून ह्या सगळ्या गोष्टी आल्या का नाही? याचं अधिष्ठान कोण आहे? त्या मुळापर्यंत जाण्याची प्रक्रिया समर्थ मी पण निरास मध्ये या समासामधून सांगताय. सगळीकडे सगळ्या जीवांमध्ये चराचरामध्ये ते तत्व व्यापून आहे. शरीर भेदे, आहार भेदे, कसले कसले भेद आहेत. कुणी पाण्यात आहे, कुणी हवेत आहे, कुणी पाण्यात आणि जमिनीवरही राहत आहे, कुणी फक्त जमिनीवर राहतं, कुणी फक्त झाडावर राहतं, कुणी फक्त हवेत राहतं. शरीर भेदे, आहार भेदे, वाचा भेदे, गुण भेदे, हे एवढे भेद आहेत. अंतरी असी जे अभेदे एक रूप, तिथपर्यंत जा. ते रूप काय आहे? आणि मग असं लक्षात येईल की ते जे तत्व आहे ते माझ्या सुद्धा अंतःकरणात आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, परी कोठे तरी पालटले आहे माते. ते माझ्याजवळ पण आहे, माझ्या आत आहे. मग ते जर माझ्या आत असेल, ते किती मोठं आहे, किती व्यापक आहे. पण मी तर या देहाला का चिकटून बसलो? मग माझ्या लक्षात येतं, अरे विनाकारण मी हा देह माझा माझा म्हणून, मी तर किती विश्वव्यापी आहे, अथांग आहे, अनादि मी, अनंत मी. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेचं काव्य आपल्या लक्षात आलं यायला पाहिजे. माझं स्वरूप काय? या सगळ्या चराचराच्या पूर्वी मी होतो, हे विश्व असताना मी आहे, आणि या ब्रह्मप्रलयानंतर या विश्वाचा ऱ्हास झाल्यानंतरही मी तसाच कायम राहणार आहे. त्याचं स्वरूप कसं आहे? समर्थ दासबोधामध्ये सांगतात, जितुके बुडबुडे उठती, तुतक्यामध्ये रूपे दिसती, क्षणामध्ये फुटून जाती, रूपे मिथ्या श्रीराम. मी कोण हे जाणावे, मी पण त्या गुण अनन्य भावे, मग समाधान ते स्वभावे, अंगी बाणे श्रीराम. आपण म्हणजे मी पण. महत्वाची ओवी आहे. समर्थ सांगतायत, जितके बुडबुडे उठती, पाण्यावर जेवढे बुडबुडे उठतात त्या प्रत्येकामध्ये मी दिसतो. पण हे खरं आहे का? या विश्वामध्ये, जे दृश्य विश्वामध्ये जे जे आम्हाला दिसतंय ते ते बुडबुड आहे, आणि त्या प्रत्येक बुडबुड्यामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. पण भेद आहे. आहाराचा भेद आहे, शरीराचा भेद आहे, गुणांचा भेद आहे, वाचेचा भेद आहे. आईला बोलवायचंय म्हणून मी आई म्हणून हाक मारील, तेच वासरू जर असलं ते हम्मा म्हणील. गुण वाचा भेद आहे, पण भावना एकच आहे, मला माझी आई पाहिजे. एवढ्या भेदांमुळे आपल्याला त्या मुळापर्यंत जाता येत नाही. आपण म्हणजे मी पण, मी पण म्हणजे जीव पण, ही धोक्याची घंटा आहे. मी जेव्हा माझ्या जीवापुरता विचार करतो, मी जेव्हा माझ्या देहापुरता विचार करतो, तेव्हा मी संकुचित होतो, अज्ञानी होतो. समर्थ म्हणतात, जीव पण म्हणजे अज्ञान, संग जडला श्रीराम. त्या जीवाचा संग जडला, त्यामुळे तू अज्ञान दशेमध्ये गेलास. तुझ्या स्वरूपाचं ज्ञान तुझ्यापासून बाजूला गेलं. पुढे समर्थ म्हणतात, मोळी विक्या ही मीच भावी. आता या ज्या पुढच्या ओव्या आहेत, या सगळ्या ओव्यांमध्ये सगळीकडे मीच कसं अस्तित्व आहे ते समर्थ दाखवतात. मोळी विक्या ही मीच भावी,
तयासीच झाली राज्य पदवी, तरी मी पणाची उठा ठेवी, टाकूची नेणे श्रीराम. राजा झाला काय, मोळीविक्या झाला काय, भिकारी झाला काय, मोठा अधिकारी झाला काय, मी कुठंच गेला नाही. मी काबाडी मी राजा, मी भिकारी मी प्रजा, मी अनाचारी मी पूजा, आचारशिळाची श्रीराम. मी ओवळा मी सोवळा, मी प्रपंची मी निराळा, मजमारीती मी सोहळा, घेतो नाना उपभोगा श्रीराम. हा मी काहीच जात नाही. मी अमंगळ मी निर्मळ, मी संपन्न मी दुर्बळ, मी मूर्ख आणि सकळ, कळा जाणतो तो मी श्रीराम. मी स्थूळ लिंग कारण, महाकारण मन अंतःकरण, पंचभूते आणि तिन्ही गुण, माया ब्रह्म तो मी श्रीराम. परा पश्यंती मध्यमा वैखरी, अवस्था त्याही मीच चारी, सबाह्य आणि अभ्यंतरी, अवघा मीच आहे श्रीराम. मी बलाढ्य मी लंडी मरळ, मी अभक्त मी प्रेमळ, मी जीव शिव आणि केवळ, आत्मा तोही मी श्रीराम. मी बद्ध मी मोक्ष, मी भक्त मी मोक्ष, मी लक्ष आणि अलक्ष, याही वेगळा तो मी श्रीराम. या सगळ्यामधला मी समर्थांनी आम्हाला आमच्या जीवनातल्या आमच्या ज्या दृश्य विश्वामधल्या अनेक दृष्टांताद्वारे आम्हाला सांगितलंय की तू म्हणजे हा नाहीयेस, तू म्हणजे राजा नाहीयेस, तू म्हणजे अभक्त नाहीयेस, तू म्हणजे भक्त नाहीयेस, तू म्हणजे लंडी नाहीयेस, तू म्हणजे काबाडी नाहीयेस, तू म्हणजे दुर्बळ नाहीयेस, तू म्हणजे प्रापंचिक नाहीयेस, तू म्हणजे संन्यासी पण नाहीयेस, तू देहाच्या मार्फत सोहळा घेणारा पण तू नाहीयेस, तू स्थूळ नाहीयेस, तू सूक्ष्म नाहीयेस, तू कारण नाहीयेस, तू महाकारण नाहीयेस. या 4 अवस्था समर्थांनी इथं सांगितल्या. स्थूळ, लिंग, कारण, महाकारण, मन, अंतःकरण. अंतःकरण पंचक, मन, चित्त, बुद्धी, अहंकार आणि अंतःकरण. हे 5 अंतःकरण पंचक झाले. पंचमहाभूत, आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. तिन्ही गुण, सत्व, रज, तम, माया, मायाही नाही, ब्रह्म, ब्रह्म पण नाही. परा पश्यंती मध्यमा वैखरी, या 4 वाचा म्हणजे तू नाहीयेस. सबाह्य आणि अभ्यंतरी, मी बाहेरही नाहीये, मी आतही नाहीये. मी बलाढ्य, मी लंडी, मी मरळ, मरळ म्हणजे अशक्त, मी अभक्त, मी प्रेमळ, मी जीव, मी शिव आणि केवळ आत्मा तोही मी. मी बद्ध, मी मोक्ष, मी भक्त, मी मोक्ष, मी लक्ष आणि अलक्ष, याही वेगळा तो मी. आत्मषटक आपण वाचलं पाहिजे शंकराचार्यांचं. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्याचा विस्तार म्हणजे या ओव्या आहेत. मी म्हणजे आई नाही, मी म्हणजे बाप नाही, मी म्हणजे कान नाही, मी म्हणजे डोळा नाही, मी म्हणजे हात नाही, मी म्हणजे राग नाही. न मे राग द्वेषो, न मे लोभ मोह, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. माझं स्वरूप जे आहे ते जर स्वरूप एकदा मला आकळलं, त्याची जर मला प्रचिती आली, तर मग मला जन्म मृत्यूचं काय भीती आहे? हा देह राहिला काय आणि पडला काय? समर्थ आम्हाला त्या स्थितीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून आम्हाला ह्या सगळ्या उदाहरणांद्वारे समर्थ तयार करतायत की तू हा मी टाकून दे रे. या मीपणामध्ये तू अडकून पडू नकोस. अनेक नाती आहेत, अनेक वस्तू आहेत, अनेक व्यक्ती आहेत, यांच्यामध्ये तू अडकून पडू नको, असं समर्थ आपल्याला सांगतायत. आता पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये खऱ्या मीचा शोध कसा घ्यायचा त्याचं वर्णन, त्याचं विवेचन समर्थ रामदास स्वामी करणार आहेत. त्याचा विचार आपण उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.